सरप्राइज! बर्थडे बॉय तो दिख ही नहीं रहा है। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आयन्सच्या स्कूलचा फर्स्ट डे. आता तो ज्युनियर के जीमधून सिनियर के जीला गेलेला आहे. तर व्लॉग मी आत्ता चालू करते, बट व्लॉग ॲक्च्युली सकाळपासून चालू झाला आहे. तर सकाळी आम्ही काय काय केलं ते तुम्ही पहा. आज मी सकाळी खूप जास्त लवकर उठले होते, ते म्हणजे 5:30 वाजता. कारण जर बाळ उठलं असतं तर मला काहीच बनवता आलं नसतं. त्याच्यामुळे मी लवकर उठले, जेणेकरून पटापट लवकर आवरेल. आज मी आयन्सच्या टिफिनसाठी चपाती आणि भेंडीची भाजी बनवत होते. भेंडी त्याची ऑल टाईम फेवरेट आहे, म्हणून मी तीच बनवत होते. शनाया आता झोपलेला होता आणि अमोल त्यांची तयारी करत होते. बऱ्याच दिवसातून खूप लवकर उठले होते मी, कारण जेव्हापासून आयन्सला सुट्टी लागली त्यामुळे इतक्या लवकर उठणं होत नाही. कारण अमोलचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आयन्सला सुट्टी आहे तोपर्यंत आराम करून घे, बिकॉज नंतर तुला आराम करायला नाही मिळणार. त्यामुळे ते कधी कधीच टिफिन घेऊन जायचे, डेली टिफिन घेऊन जात नव्हते, बिकॉज त्यांच्या ऑफिसमध्ये जेवण असतं. त्यामुळे आज उठायचा कंटाळा तर आला होता, पण पहिला दिवस असल्यामुळे एक्साइटमेंट पण होती. मी खूप स्लो काम करत होते, जेणेकरून आवाज होऊ नये आणि शनाया उठू नये. आयन्सच्या टिफिनला ना मला वेगवेगळ्या रेसिपीज द्यायला खूप जास्त आवडतात, कारण त्याची जी एक्साइटमेंट असते ना टिफिन पाहून, ती मला जास्त आवडते. तसंच तो चपाती भाजी पण खातो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जेव्हा तो एकटा होता ना, तेव्हा मी त्याला काहीतरी वेगळं मध्ये-मध्ये द्यायचे. बट आत्ता बाळाला सांभाळून बघू आता कसं मॅनेज होतंय ते. एकदा रुटीन चालू झालं ना, की वेगवेगळ्या रेसिपी मी ट्राय करेन. गुड मॉर्निंग. उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मी नाश्त्यामध्ये खाणार होते ओट मिल्क, जे मी रात्री सोक करायला ठेवलं होतं. केस नाही आहेत, असू दे, पावडर लाव. आयन्ससाठी मी बॅग आणि पाऊच नवीन आणलाय. बॅग त्याला माहिती आहे, बट पाऊच माहिती नाही. मी सरप्राईज देण्यासाठी त्याला बॅगच्या आतमध्ये ठेवलं होतं. छान आहे बॅग. सरप्राईज! छान आहे. आवडला तुला? हा, माहिती नाही मला. तुझ्याच कंपास बॉक्स मध्ये होता. तुझ्या फ्रेंडने दिला असेल तुला सुट्टी लागण्याच्या आधी. हा, बाय. त्यानंतर मी माझा उरलेला ब्रेकफास्ट केला. शनाया झोपला होता, त्याच्यामुळे मला तो आरामात खायला मिळाला. काय केलं स्कूलमध्ये? खेळला पण. कोणते कोणते फ्रेंड्स भेटले? आरब पण होता तुझ्या डिव्हिजन मध्ये? आरबचा फ्रेंड भेटला. ओके. आणि दुगू भेटली? काय भेटली? आणि लॉलीपॉप. टीचर नाही? अरे वा, पहिल्या दिवशी लॉलीपॉप मिळाला. अरे वा, छान वाटलं ना तुला स्कूलला? कंपास बॉक्स मध्ये ठेवले लॉलीपॉप. हा, हा काय? अरे वा, घ्या.
ए कागद सगळं पकड नाही तर खोलून खा. आज मी शनायला नाश्त्याला ना सॅरलॅक विथ पंपकिन बनवले. यामध्ये ना पंपकिन मी खिसून टाकले. 2 पीस ठेवलेत, त्याला बॉइल करणार आणि शनायला खायला देणार. सॅरलॅकची रेसिपी ना मी माझ्या ऑलरेडी पेजवरती टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. शनूचं खाऊ आलेला आहे. काय रे आज जेवायला? आयु काय खाऊ? मी भरवू तुला? हा. आयांश हा खा शनाय खावा. काय झालं? नाही आज मूडच नाही खाण्याचा. काय झालं शनू? ना खायचं तुला? शनाय खाऊन बघा, खाऊन बघ कसं लागतंय. खाऊन बघा. छान आहे शनू, छान आहे. टेस्टी आहे टेस्टी. ओ बाई नाही आहे, टेस्टी नाही आहे. बापरे. ॲक्च्युली त्याची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे त्याला खायचंच नाही आहे. त्याला खाण्याची अजिबात इच्छाच होत नसेल मे बी. हो ना पिलू? शनू ए शनू खाऊन बघा. शनू इकडे बघा. मूडच नाही खाण्याचा. आ आ आ आ आ आ आ बरं चला नको खायला. आयच्या बुक्सला कवर घालायला ना मी अमोलकडे दिलं होतं की जेणेकरून कवर घाला आणि नावं टाका. त्यांनी कवर तर घातले पण नावं टाकले नाहीत आणि स्टेपलर नाही केलं. आता ते मलाच करावं लागेल. स्टँडकडे नाही जायचं. मम्मी पूर्ण खातोय तो. पाडलं फक्त. हो गया. हे बघा सगळ्या बुक्सला कवर घालून झालंय, नाव पण टाकून झालंय आतमध्ये पण. आता उद्या हे सगळे बुक्स स्कूलमध्ये द्यायचे आहेत. हो ना आयू? हा आता बॅग मध्ये ठेव. हा आताच बॅगमध्ये भरून ठेव. तू भरून ठेव आता बॅगमध्ये. ओके. मी इथं उद्यासाठी पनीर बनवते. पनीर सेट करायला ठेवलंय. आयू तयारी करा, बर्थडेला जायचंय ना. आवरा मग. बर्थडेला जायचं दादाच्या? शनू ओजू दादाच्या बर्थडेला जायचं बर्थडेला. हो तयार झाले. सारा इग्नोर करा. बर्थडे बॉय तो दिख ही नहीं रहा है. बर्थडे बॉय का चेहरा ही नहीं दिख रहा है. ओजू इकडे बघ. बच्चों को बोलने दे रहे आता लेकिन नहीं पता चलेगा उनको. केला चालू.
शनी खातं मग पिटू खातं दुसरं काही खातं 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 हे छान आहे. सो दॅट्स इट गाईज. हा होता माझा छोटासा व्लॉग. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे टिप्स तुम्हाला आवडत असतील, पॅरेंटिंग टिप्स, आणि हे व्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि शनी रडतोय, सो मी त्याला घेते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.